राम राम मंडळी भिहुरी फटारवाडी यांचं वीरण्या ताजी केसरी मैदान हे काल पार पडलं. काय जबरदस्त लढती झाल्या, पण या लढतींमध्ये तिन्ही फेरे निर्विवाद वर्चस्व करत एक नंबरचा मानकरी तसेच 1 लाखाचा मानकरी बाकासूर आणि सोन्या. होय मित्रांनो, बाकासूरने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याला देव का म्हणतात, बैलगाडा क्षेत्रातला देव का म्हणतात. काल अजून एक चेहरा उजेडात आणला मित्रांनो. असे कितीतरी चेहरे बाकासूरने उजेडात आणलेत आणि असाच अजून एक चेहरा काल उजेडात आलाय, तो म्हणजे भिवरीकरांचा सोन्या. आणि बाकासूरने कालच हॅट्रिक सुद्धा केली. MI केसरी 1 नंबर, मुंबईला बिनजोड गाजवली, बिनजोडचा मानकरी बाकासूर. आणि काल पुन्हा एकदा तिन्ही फेरे निर्विवाद वर्चस्व आणि 1 नंबरचा मानकरी. मुंबई गाजवली, काल पुणे गाजवले, आता छत्रपती संभाजीनगर की सांगली. होय मित्रांनो, हाच प्रश्न सर्व बाकासूर प्रेमीने पाडला. कारण आता बाकासूरचं 31 तारखेला फिक्स नियोजन झालंय, पण प्रश्न एकच, 31 तारखेला छत्रपती संभाजीनगर की सांगली, 31 तारखेला बुलेट की 5 लाख, असा प्रश्न सर्व बाकासूर प्रेमींना आणि संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. मुंबईमध्ये एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत रणजित सर बनसोडे यांनी सांगितलं की बाकासूर छत्रपती संभाजीनगरला पाहणार. आणि काल एक मुलाखत घेतली, त्यामध्ये रणजित सरांनी सांगितलं की बाकासूर आता आटपाडी सांगलीला पाहणार. मग प्रश्न एकच, बाकासूर नक्की पाहणार तरी कुठे. आणि कालच्याच मुलाखतीत वैभव मामा साळुंखे यांनी सांगितलं की बाकासूर छत्रपती संभाजीनगरलाच पाहणार. मग नियोजन नक्की झालंय तरी कुठं. पण त्यांनी अजून एक सांगितलं की बाकासूरचं नियोजन नक्की कुठं झालं आहे ते 31 तारखेच्या आदल्या दिवशी आपण मुलाखत देऊन सांगूया. त्या व्हिडिओची आपण वाट पाहूयाच. पण आत्ताच्या घडीला बाकासूरचं नक्की नियोजन झालं तरी कुठं हे आपण पाहूया. तर मित्रांनो, ह्याच्या आधीच आपण मैदान पाहिलं तर बाकासूर एकदाच घाट सोडून लांब गेला होता, तेव्हा ट्रॅक्टरचा मानकरी झाला होता. मग आता बाकासूर घाट सोडून, घाटावरचं सांगलीचं मैदान सोडून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला जाणार का. तर मित्रांनो, बाकासूरचं 99.99% नियोजन झालेलं आहे सांगलीलाच 5 लाखाच्या मैदानावर. आणि वैभव मामा साळुंखे यांनी सांगितल्यानुसार आपण 50% धरूया की छत्रपती संभाजीनगरला जाईल. पण 99.99% बाकासूरचं नियोजन आटपाडी सांगलीला झालेलं आहे, हे आपण फिक्स धरूया. 30 तारखेच्या मुलाखतीची वाट पाहूयाच, एक मैदानाच्या आदल्या दिवसाची. त्या दिवशी आपल्याला फिक्स कळेलच की बाकासूरचं नक्की नियोजन झालं इकडं. तर आपण 31 तारखेचं नियोजन कुठे झालं हे आपण पाहिलंच. आता प्रश्न उरतो की 31 तारखेला पायरा नक्की कोणासोबत. तर बाकासूर सांगलीला पळाला तर बाकासूरचा पायरा असू शकतो घरनिकीचा राजा, कारण हे मैदान सांगलीजवळ आहे. आणि बाकासूरचे जास्त करून पैरे मैदानाच्या भागातलेच असतात. 5 लाखाच्या मैदानावर आपण पाहिलंच की कराडचाच पायरा होता, तो म्हणजे लखन 001. आणि कालच्या मैदानात पाहिलंच की बाकासूरचा पायरा होता भिवरीचाच सोन्या. मग बाकासूरचा पायरा असू शकतो घरनिकीचा राजा, हा 99.99% असू शकतो. त्यानंतर दुसरा पायरा येतोय छत्रपती संभाजीनगरचा लखन किंवा अर्जुन. पण एक प्रश्न उरतो की त्यांचं होम ग्राउंड सोडून ते सांगलीला येणार का. त्यामुळे हा पायरा असण्याची शक्यता आहे, पण 50% धरूया आपण. आणि अजून एक नाव समोर येतं आहे, ते म्हणजे घोटकरांचा सर्जा किंवा स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा सर्जा, या दोन्हीपैकी. तर मित्रांनो, 99.99% घोटकरांचा सर्जा असू शकतो. मग घरनिकीचा राजा किंवा घोटकरांचा सर्जा, या दोन्हीपैकी एक फिक्स पायरा असू शकतो. आपण फिक्स पायरा घेऊन येऊयाच. तर फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्हाला काय वाटते, बाकासूर नक्की कोणत्या मैदानावर जाणार, छत्रपती संभाजीनगर की सांगली. त्याच पद्धतीने बाकासूरचा पायरा कोण, छत्रपती संभाजीनगरचा लखन, अर्जुन का घाटावरचा सांगलीचा
होम ग्राउंडचा घरनिकेचा राजा का घोडकरांचा सर्जा का वेगाचा शेवट सर्जा, कोण नक्की पायरा असू शकतो? तर 99.99% बकासूर जाणार सांगलीला 5 लाखाच्या मैदानात आणि 99.99% बकासूरचा पायरा फिक्स पायरा असणार घरनिकेचा राजा किंवा घोडकरांचा सर्जा. चात मग भेटूया बकासूरचा फिक्स पायरा घेऊन. चात मग भेटूया पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रातील एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.